अहिल्यानगरमध्ये सीना नदीच्या पात्रात नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळले। अहिल्यानगर शहरातील आनंदनगर येथील सीना नदीच्या पात्रात एका अज्ञात नवजात पुरुष जातीच्या अर्भकाचा मृतदेह आढळून आलाय। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील आनंदनगर येथील विक्रांत जिमच्या मागील बाजूस असलेल्या सीना नदीच्या पात्रातील सिमेंटच्या नाल्यात एक अर्भक तरंगत असल्याची माहिती नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी पोलिसांना दिली होती। त्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि पोलीस पथकानं घटना ठिकाणी धाव घेतली। घटनास्थळी अंदाजे 8 दिवस वयाचे पुरुष जातीचे अर्भक पालथ्या अवस्थेत पाण्यात तरंगताना दिसून आले। या अर्भकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता। पोलिसांनी तातडीनं अग्निशमन दल आणि न्याय वैद्यक पथकाला पाचारण केलं। नायब तहसीलदार गणेश भानवसे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करत मृतदेह नदी पात्राबाहेर काढण्यात आला। कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं आपल्या अपत्य जन्माची माहिती लपविण्याच्या उद्देशानं या अर्भकाचा मृतदेह नदीत फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।